रात्रभर आम्ही जागरण करतो, वाशी पुणा मंडीमध्ये जाऊन माल आणतो, पण आम्हाला आज एवढ्या महागाईची भाजी मिळून काही 1 रुपया मिळत नाही. आज दिवसभर व्यापार करूनसुद्धा संध्याकाळी मुद्दलमध्ये घाटा आलेला आहे. आज एवढी महाग भाजी आहे का हिशोबच नाही. गिऱ्हाईक इथे स्वस्त मागतो, कुठून देणार स्वस्त. आज आम्ही एवढे निराश झालो आहे की नोकरी करावी असा विचार मनात येतो. अक्षरशः हा विचार मनात आलेला की नोकरीच करावी. आता धंद्यात काही राहिलेलं नाही आहे. आज भाज्यांचे रेट भरपूर वाढलेले आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय भाज्यांचे एवढे रेट वाढून आम्ही सर्वसाधारण माणसांना कसं परवडणार आहे? अचानक एवढा भाव वाढतोय, मग आम्ही काय करायचं? भाज्या कशा खायच्या आणि काय खायचं, कमवायचं काय? दिवसाला जर 40 रुपये पाव किलो भाजी खाल्ली तर आम्ही कसं खाणार आणि भागणार कसं? भाजीचे रेट तर वाढले, शेतकऱ्याला काहीच भेटत नाही. त्याचा जे काय आहे ते व्यापारी ह्याच्यापासून सर्व याला लाभ आहे. आपल्या शेतकऱ्याचं काहीच नाही गोष्ट आहे. जर डायरेक्ट शेतकरी येऊन इथं बाजारात विकायला गेला आला तर त्याला काहीतरी फायदा होईल. हाच आपल्याला वाढती महागाई आणि बेरोजगारीचं प्रमाण आणि त्यामुळे या ठिकाणी भाज्यांचे भाव वाढणं साहजिकच आहे. परंतु आपल्याला असं दिसून येतं आहे की लोकांचं पगार एक ठिकाणी वाढत नाही आहे, परंतु बाकीची महागाई सगळी वाढते आहे. शासन याकडे काही कोणत्या कारणाने दुर्लक्ष करतं किंवा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतं हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.